केलं की असं का, मला का टेन्शन आलं, मला मॅथ्स का जमत नव्हतं. त्यावेळेस मला उत्तर काय सापडलं माहितीये, माझी मोठी बहीण होती चिऊ, ती मला कायम म्हणायचे गणिताचा अभ्यास कर, गणित अवघड आहे, लहानपणापासून. कारण तिला गणित अवघड जायचं. ती मला शाळेतनं आली की म्हणायची गणिताचा अभ्यास कर, गणित अवघड आहे. आणि लहानपणापासून माझ्या डोक्यात काय बसलं, गणित अवघड आहे. शिक्षक शिकवायला आला टॉपिक की शिक्षकाचं पहिलं वाक्य अवघड आहे, लक्ष द्या. दुसरं प्रोग्रामिंग शिक्षकांनी केलं की खरंच अवघड आहे, शिक्षकच म्हणतायत अवघड आहे म्हटल्यावर अवघड आहे. मग आपला मेंदू रिजेक्टच करतो, अवघडच आहे तर काय करायचंय शिकून, जाऊ द्या, मला झेपतच नाही मग. आणि आपण स्वीकारतो. कितीतरी मुलं म्हणतात मॅडम माझं मेंदूच नाही चालत ह्या गोष्टीत. अरे तू चालवून बघ तरी, एवढा डिमोटिवेटेड कसं काय? हे आहे. तुम्ही पण अशा खूप गोष्टी स्वीकारलेत. मला स्टेजवर बोलताच येत नाही मॅडम, माझं कॉन्फिडन्सच नाहीये. स्वीकारलं म्हणून बोलता येत नाहीये. आई, त्याच्यात आई असते. आमची दिदी आहे ना, ती थोडी लाजाळूच आहे. दिदी माझ्याकडे आली की 3-3 तास बोलते. दिदीला बोलायचं असतं पण सगळ्या घरच्यांच्या नजरेत दिदी म्हणजे खूप लाजाळू आहे. मग दिदीला बोलता नाही येत. आमचा दादा की नाही, आमचा म्हणजे कितीतरी म्हणजे वडील माझ्याकडून असं आपटतात पोरग पुढं, ह्याचं बघा, ह्याचं काही डोकं चालत नाही. म्हटलं असं कसं नाही चालत, त्याला बरोबर माहितीये पाहुणे आल्यावर बुटात पाणी वाटायचं, त्याच्या नाड्या बांधायच्या, कुणाला काय टोमणे मार, त्याला सगळं कळतंय. मग त्याला हे का कळत नाहीये? कारण तुम्ही त्याला प्रोग्रामिंग केलं त्याच्यावरती, की कळत नाहीये. असे खूप प्रोग्रामिंग तुमच्यावरती आहेत. तुमच्या दिसण्याच्या बाबतीत, तुमच्या भाषेच्या बाबतीत, तुमच्या इंग्रजीच्या बाबतीत, तुमच्या गणिताच्या बाबतीत, तुमच्या अशा कितीतरी गोष्टींचं हे फक्त प्रोग्रामिंग आहे की तुम्हाला हे जमत नाही किंवा तुमच्यामध्ये ही क्वालिटी नाहीये. बॉईजच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठं आलंय हे सगळं, झालं ग्रॅज्युएशन की झालं, संपला विषय. पण यू कॅन सी द बिगेस्ट ड्रीम्स, कारण तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. आणि गावाकडच्या मुलांमध्ये जे पोटेन्शियल आहे ते मला आजपर्यंत कुठे दिसलेलं नाही. कारण माझ्या लक्षात येते की मी जेवढ्या ताकदीने कामं करते तेवढं माझ्या सोबतचे कामं करू शकत नाहीयेत. मी 14-14, 15-15 तास कामं करते. सकाळी 6:30 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मी काम करते न थकता. हे पोटेन्शियल कुठं नाही, हे मातीतनं आलेलं पोटेन्शियल. आपण मातीत फिरलेलो आहे, रानात फिरलेलो आहे. वी हॅव दॅट स्किल, वी हॅव दॅट कॅपॅसिटी. तेवढं स्ट्रगल माहिती आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही परिस्थितीला कसं सामोरे जायचं, कसं मॅनेज करायचं तिथल्या तिथं. गुड मॅनेजमेंट स्किल्स वी हॅव. फक्त तिथल्या तिथं वापरता येत नाहीयेत. जर तुमच्या डोक्यामध्ये एखादा विचार येतोय ना की मी हे करेल, एखाद्या बिझनेसच्या बाबतीत किंवा काही पण एखादी आयडिया येते की मी हे करू शकते, एखाद्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यावर वाटलं की अरे हे असं बनायचंय मला, ह्याचा अर्थ तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, 100% पोहोचू शकता. फक्त तुम्हाला ऍक्शन्स घ्याव्या लागतील. आणि मग याच्यामध्ये मध्ये कोण येतं माहितीये? मला माहितीये सगळ्यांचे स्वप्न खूप मोठी आहेत, सगळ्यांना काहीतरी करायचं. आपल्याला काय खुरपायचं नाही, भांडी धुनी करायची नाहीत, शेतामध्ये करा, आवड म्हणून काम करा. पण मला असं वाटतं की तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही इंग्लिश न बोलणं चुकीचं आहे. तुम्हाला इंग्लिश येतंय पण तुम्ही अभिमानासाठी मराठी बोलताय, ही गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला सगळं माहिती असून तुम्ही सादगी म्हणजे साधं आयुष्य चूज केलं, इट इज गुड. पण तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करू शकता तर तुम्ही 100% करू शकता. मग अडथळे येतात. कोण आहे अडथळे? सगळ्यात म्हणजे महत्वाचा अडथळा म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल. आज मी लायब्ररीत अभ्यासाला, म्हणजे कॉलेज नवीन सुरू झालंय, आता आजपासून मी जिम करणार, लायब्ररीत अभ्यासाला जाणार. लगेच मित्र, लय संत झालाय का, म्हणजे तो पुस्तकं वाचणार. लक्षात घ्या ही गोष्ट. तुम्हाला हसायला येते म्हणजे तुम्हाला कळतंय की हे असं होतं. यू चूज की नाही आजपासून आपण इंग्लिश मध्ये बोलायचं. किती जण ठरवतात आजपासून आपण इंग्लिश मधनं बोलायचं, आणि समोरचा व्यक्ती बोलायला लागला की तुम्ही हसायला लागता. अरे तुम्ही त्याला सपोर्ट करा ना, इट्स ओके. तुम्ही पण 2 गोष्टी शिकाल. आणि या गोष्टींमुळे मग जिथे ज्या मित्रांसोबत तुम्ही आहात जिथे तुम्हाला डाऊन फील व्हायला लागले, तुमचं सक्सेस त्याच्या लक्षात येत नाहीये. जे खरे मित्र असतात ना, आता माझे मित्र असतात, मी पुस्तक वाचतोय, आमचं असं असतं की वाचून काढ, झाल्यानंतर मला फोन कर आणि मला सांग तू त्या पुस्तकातनं काय शिकला. दॅट इज कॉल्ड द रिअल फ्रेंडशिप. एकमेकांना पुढे ढकलणं, ना की मग चल केला का 5 मिनिटांनी काय होतंय, येऊ की चक्कर मारून. आणि त्या चक्करच्या नातात एक पुढचा अख्खा 1 दिवस किंवा अर्धा दिवस निघून जातो तुमचा.
फक्त वडापाव खायला आपण बाहेर गेलोय, पण त्याच्यामध्ये आपला एवढा टाइम जातोय. आणि हा टाइम आत्ताचा तुमचा या वयातला हा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सायकोलॉजीचे विद्यार्थी असाल, असलं जबरदस्त करिअर आहे, भयंकर. मी एवढं काम करते म्हणजे मला क्लायंट किती असतील आणि मी पैसे किती कमवत असेल. प्रत्येक जिथे जिथे मन आहे तो प्रत्येक माणूस तुमच्या जवळ येणार आहे. मग ती गृहिणी असेल, तो एक साधा गरीब माणूस असेल, तो एक शेतकरी असेल, तो एक विद्यार्थी असेल, तो एक खूप मोठा अधिकारी असेल. प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. अजून काय पाहिजे? अजून कसली रिस्पेक्ट पाहिजे तुम्हाला? मित्र तेच, मैत्रिणी त्याच, ज्यांच्या सोबत तुम्ही मनातलं सगळं बोलू शकता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करेल. आम्ही किती प्लॅन्स केले व्हिडिओ एडिटिंगचं, हे पाठीमागे अगदी म्हणजे मला आठवतंय, मी म्हणजे कॅमेरा फेसिंग माझं चांगलं असल्याचं कारण मी प्रॅक्टिस खूप केली. तर माझा भाऊ होता, आम्ही पाठीमागे हिरवी साडी लावायचो आणि मी पुढे बसायचे आणि मी बोलायचे आणि तो फोन घेऊन शूट करायचा. मला सांगा की ते किती चेष्टा झाली असती, मस्करी झाली असते. मी 10 वेळा चुकायचे, तो 10 वेळा म्हणायचे सोना जमतंय, थांब पुढचा शब्द. माझी स्क्रिप्ट म्हणजे येतानाच आमची चर्चा झाली, माझी स्क्रिप्ट त्याला पाठ असायची, तो मला एक एक शब्द आठवून सांगायचा. तिथेच दुसरं कोणी असतं, तुमचे मित्र असते किंवा जे आपल्याला खाली खेचतात, म्हणले असते ना काय लावलंय रे हे, हसून चेष्टा करून झालं, ते संपलं तिथंच. पण ते वर्षानुवर्ष त्याने मला हेल्प केली त्या गोष्टीसाठी आणि आज त्याच्यामुळे मी इथे आहे. त्यामुळे तुमचे छोटे छोटे एफर्ट्स, आज तुमचं स्वप्न छोटंच असेल, तुमचं स्वप्न एक छोटं असेल की मला अशा पद्धतीचे ड्रेस डिझाईन करायचे, मला अशा पद्धतीचा एक ब्रँड डिझाईन करायचं. तुम्ही शेती करता, मला शेतीतलं हे प्रोडक्ट डिझाईन करायचं, हे छोटंसं स्वप्न आहे. ते स्वप्नाला तुम्ही लागून राहिला आणि समोरच्या शेजारच्या लोकांनी त्याला मदत केली, तर सर्टनली पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही तिथं बाप असणार आहे. सुरुवात अशीच असते, आमची अशीच झाली. मला सुरुवातीला कार्यक्रम असल्यानंतर मी स्कूटीवरती 40-40 किलोमीटर जाऊन कार्यक्रम घेतलेले आहेत. कुणी सांगितलं होतं? लासुर्णे वगैरे ह्या शाळांमध्ये मी बारामतीवर येऊन कार्यक्रम घेतलेत. मला कुणी एंटरटेन पण करत नव्हतं. मी जायचे, सर मला कार्यक्रम घ्यायचा आहे प्लीज. ते म्हणायचे ठीक आहे घ्या, 15 मिनिटात घ्या, 20 मिनिटात घ्या, 10 मिनिटात आवरा. आणि मी कशासाठी जायचे? कारण माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं असावं. आणि याच्यात सगळे माझे फ्रेंड, वी आर प्राऊड ऑफ यू सोनाली, तू करतेयस काहीतरी. माझ्याकडे पैसे नसायचे, मी दादाला फोन करायचे आणि त्याच्याकडून मी त्याला असं 100 रुपये दे पेट्रोलला, आणि त्या 100 रुपयामध्ये मी जाऊन येणार, काहीतरी करणार आणि हे करणार. हे चिकाटी पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुमच्या आसपासचं सर्कल महत्वाचं. त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही प्रोग्रामिंग आहे आता सध्या की मला हे नाही जमत, ते नाही जमत, असं नाही होत, तसं नाही, हे सगळं कुणीतरी घातलेलं आहे आतमध्ये, गार्बेज. काढा बाहेर. इट इज जस्ट थॉट्स. 365 दिवस जर तुम्ही एखाद्या विचारावर काम केलं तर तुमच्या अख्ख्या मेंदूच्या न्यूरोसेल्स बदलता येतात. जो व्यक्ती 10वीत फेल झालाय तो PSI किंवा IAS अधिकारी होऊ शकतो. त्या मेंदू ते नाही बोलत आपण फक्त म्हणतो 10वी फेल आणि IAS. अरे मधलं बघा, खूप काम केलंय त्याने त्याच्यावरती आणि हे काम तुम्ही करू शकता. मला फक्त एक सांगायचंय, जर तुम्ही ऍबनॉर्मल नाही आहेत ना, ऍबनॉर्मल कळतं ना सायकोलॉजीच्या भाषेत, ऑटिस्टिक, ADHD, IQ कमी असं नाहीये ना तुम्ही, मग तुम्ही काहीही करू शकता. यू कॅन डू एनिथिंग, यू कॅन डू. आणि दिस इज द लाईव्ह एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. असं काय तोंडात चांदीचा चमचा घेऊन आपण जन्माला आलेलो नाहीये. येतंय लक्षात? जे काय आहे स्वतःच्या कष्टाचं आपण करू शकतो आणि पॉसिबल आहे. ज्यावेळेस आपण त्या मार्गावर चालायला लागतो, ऑटोमॅटिकली वेज जुळतात, माणसं भेटतात आणि सगळं छान होऊन जातं. ह्या जगात खूप चांगली माणसं आहेत, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि कधी पोहोचेल आपण? ज्यावेळेस आपली एनर्जी तशी असेल, आपली ऊर्जा ती असेल की मला करायचंय. काही लहानपणापासून ऐकतोय, तुला हे जमत नाही, तुला हे कळत नाही, तू हे करू नको. ही आपली गोष्ट कुठे? मी असाच आहे, मला स्टेजवर बोलता येत नाही, मी अभ्यासात डम्मच आहे, मला हा विषय कळत नाही, मला असंच होतं, मला तसंच होतं, मला कसं तरी होतं. हे कुठून कधीपासून ऐकत आलोय आणि त्याचा तुमच्या बॉडीवरती किती इफेक्ट झाला असेल अनालाइज करा आता, की काय आहे मग आतमध्ये, काय आहे तुमच्या सिस्टीम मध्ये, चालणार कशी सिस्टीम चांगली, कसं तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवणार, भरलंच आहे सगळं गार्बेज आत. तर सो पहिल्यांदा क्लीन करा. पॉझिटिव्ह होण्यापेक्षा, मोटिवेशन घेण्यापेक्षा आधी बॉडी क्लीन करा. आत जे साठलंय ते काढा. कसं काढायचं? 10 नकारात्मक विचाराला 1 पॉझिटिव्ह जो विचार येतो ना, त्याला पाणी घालायला सुरुवात करायची. मग 10ला 2 येतात, परत त्याला पाणी घालायचं,
परत 10ला 3 येतात आणि एक पॉइंट असा येतो की 10ला 10 पॉझिटिव्ह विचार येतात. आपण लगेच नेगेटिव्हिटी आली की शिफ्ट करतो, अरे नाही रे असं नाही, आता आपण असेल बघू करू, ठीक आहे होईल चालेल. स्वतःच्या आत आलं ना तू असं करू शकतो, आपल्या बस की बात कुठे, हे आतून लगेचच येतंय आपल्या, ते चेंज होतं. आपण असं करू शकतो म्हटलं ना की आतून येतं की वी कॅन ट्राय इट, चला करून बघूया, जे होईल ते होईल. मला एंड ऑप्शन म्हणून मी सांगते, तुमच्या डोक्यात आता जे काही येतंय ना बाळांनो, ट्राय करून बघा, हेच वय. नाही झालं ना अजून 2 वर्षांनी जॉब तर कुठे पण मिळतोय, नाहीच मिळाला तर चहाची टपरी टाकून 2 टायमिंगचं जेवण जेवू शकता, एवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. मग ट्राय करूया, मग बघूया रिस्क घेऊन काय होतंय. थोडंसं काम करू, थोडा अभ्यास करूया, वाचूया, एकमेकांना सोबत देऊन काहीतरी तयार करू. तुमच्या सगळ्यांची युनिटी जाऊन जर एखादा ब्रँड जरी तुम्ही तयार केला ना, कुठे जाईल तो. काम करा, आयडियाज येऊ द्या, पॅशन शोधा, नवीन नवीन गोष्टी ट्राय करा, काहीही करा, काहीही करा, येडं म्हणू द्या, काही प्रॉब्लेम नाही, येडेच इतिहास घडवतात. ओके, सो चुका करा, फक्त एक चूक एकदाच करा, आयुष्यात खूप चुका करा, मी खूप चुका केलेल्या आहेत.